रामराम मंडळी, कशा आहात सगळे? तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मकर राशीच्या माझ्या सर्व लोकांनो, आता जरा सावध व्हा आणि कान देऊन ऐका. कारण ब्रह्मांडाच्या या अथांग सागरात आता अशी काही चक्र फिरायला लागली आहेत, ज्याची वाट आपण पाहत आहोत. तब्बल 131 वर्ष उलटून गेलेली आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, 131 वर्षांचा हा वनवास आता तुमचा संपणार आहे. आपले गुरुजी सांगतात की काळ आता असं एक वळण घेतोय ज्याची चर्चा आपल्या जुन्या पुराण्या ग्रंथात सुद्धा फार दुर्मिळ मानली गेली आहे. तुमचे राशी स्वामी साक्षात शनिदेव आता आपला तो रागीट अवतार बाजूला ठेवून एका चकाकणाऱ्या चांदीच्या सिंहासनावर विराजमान होणार आहेत. ही अशी वेळ आहे जी नशिबाने एखाद्या पिढीच्या वाट्याला येते. पण हा बदल म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता आहे, की तुमच्या अफाट भाग्योदयाची नांदी. हे समजून घेतल्याशिवाय पुढे अजिबात जाऊ नका. आता तुम्ही म्हणाल, हे चांदीचं सिंहासन काय भानगड आहे? तर मंडळी, जेव्हा शनीची चाल बदलून ती चंद्राच्या एका खास कोण्यात येते, तेव्हाच हा राजयोग जुळून येतो. चांदी म्हणजे चंद्राचं प्रतीक आणि चंद्र म्हणजे साक्षात महादेवांच्या मस्तकावरची ती कोर. याचा अर्थ असा की तुमच्यावर आता शनीच्या सोबतीने महादेवांचा सुद्धा वरदहस्त असणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही त्या 7.5चा ज्याच सोसलाय, तो अपमान गिळलाय आणि रक्ताचं पाणी करून जे कष्ट केलेत, त्या कष्टाचं चीज करण्याची वेळ आता आली आहे. महाशिवरात्रीच्या या पावन मुहूर्तावर देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह तुमच्या राशीसाठी महाविजयाचं निशाण फडकवणार आहेत. तब्बल 12 वर्षांनंतर गुरु तुमच्या कुंडलीत अशा जागी येत आहेत की ते सर्वात शक्तिशाली असतील. विचार करा, जेव्हा गुरु आणि शनी दोन्ही तुमच्या बाजूने उभे राहतात, तेव्हा तुमच्या प्रगतीचा रथ कुणीच अडवू शकत नाही. मग ते तुमचे गुप्त शत्रू असोत किंवा नशिबातले अडथळे असो, सगळं काही महादेवांच्या त्रिशूलाने बाजूला सारलं जाणार आहे. मकर राशीच्या मित्रांनो, पैशा पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता कुबेराचा आशीर्वाद तुमच्या पदरात पडणार आहे. अडकलेली कामं, दिलेली उधारी आणि जुना एखादा जमिनीचा व्यवहार असेल तर त्याचे मार्ग आता मोकळे होतील. पण एक लक्षात ठेवा, हा गुरुचा न्याय आहे. तुम्ही जेवढं प्रामाणिकपणे कष्ट केलंय, तेवढं फळ आता व्याजासकट परत मिळणार आहे. समाजात ज्यांनी तुम्हाला कधी काळी कमी लेखलं, तेच लोक आता तुमच्या सल्ल्यासाठी तुमच्या घराचे उंबरे झिजवतील. ही फक्त वेळ पैसा मिळवण्याची नाही, तर तुमची गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याची एक संधी आहे. बरं, मकर राशीच्या माझ्या मित्रांनो, मला प्रामाणिकपणे एक सांगा, गेल्या 2 ते 3 वर्षात तुम्हाला असा अनुभव आला आहे का की हाताशी आलेली कामं अगदी शेवटच्या क्षणी विरघळून गेली, किंवा खूप मेहनत करूनही फळ मात्र शून्यच मिळालं? जर तुमच्यासोबत असं घडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण हा जो 131 वर्षाचा योग आहे, तो याच सगळ्या दुर्दैवाचा अंत करण्यासाठी आला आहे. मकर राशीच्या लोकांनो, घरातल्या कटकटी आणि आरोग्याच्या तक्रारींनी सुद्धा तुम्हाला खूप छळलं आहे. पण आता महाशिवरात्रीनंतर घरामध्ये आनंदाचं वातावरण तयार होईल. घरात एखादं शुभ कार्य ठरेल किंवा एखादी अशी आनंदाची बातमी येईल की तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. आजवर ज्या व्याधींनी तुम्हाला ग्रासले होते, त्या व्याधीत आतापर्यंत
त्या व्याधीत आता महादेवाच्या कृपेने भस्मसात होणार आहेत. तुमचं मन इतकं शांत होईल की कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही हसतमुखाने त्याला तोंड द्याल. मित्रांनो, मी काही तुम्हाला उपाय सांगणार आहे, ते तुम्ही आवर्जून करावे. तर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे गुरुजी एक गूढ इशारा सुद्धा देतात. यश आलं की माणूस देवाला विसरतो, पण तुम्ही तसं करू नका. हा राजयोग टिकवण्यासाठी ठेवण्यासाठी एक छोटा पण प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. महाशिवरात्रीनंतर दर गुरुवारी महादेवाच्या पिंडीवर थोडं पिवळं चंदन आणि मध अर्पण करा आणि तुमचं कसं नशीब सोन्यासारखं चमकतंय ते सुद्धा तुम्ही बघा. तर मकर राशीच्या लोकांना तुमच्या संघर्षाचा अंत आता जवळ आलाय. हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातला तो सुवर्ण अध्याय आहे, जो इतिहास लिहिला जाईल. आता वेळ आहे फक्त श्रद्धा ठेवण्यासाठी आणि कर्मावर विश्वास ठेवण्यासाठी. तर जाता जाता एक काम करा. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की महादेवांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहावी, तर आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा जय श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. मित्रांनो, बघूयात किती लोकांची श्रद्धा जागृत आहे. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास मकर राशीच्या इतर भावंडांना सुद्धा शेअर करा. कारण दुसऱ्याचं भलं केलं की आपलं भलं आपोआप होत असतं, ही म्हण सुद्धा आहे. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव, चिंतामन मोरया. धन्यवाद.